मी गिरीधर काशीनाथ मैड, सिडको वाघा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये मधला मी रहिवासी आहे. नांदेड शहरामध्ये 15 जानेवारी 2026ला महानगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. तेव्हा माझ्या नांदेड शहरातील सर्व सुजाण मतदार बंधू भगिनींना माझी अशी कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या प्रभागामध्ये एक असा व्यक्तिमत्व, चांगला व्यक्तिमत्व असलेला उमेदवार आपण निवडून द्यावा. आजकाल म्हणजे राजकारणाचं समीकरण असं झालेलं आहे की सत्तेसाठी पैसा आणि सत्तेतून पैसा, सत्तेमध्ये जाण्यासाठी पैसा आणि सत्तेत गेल्यावर परत पैसा कमविणं हा एक व्यवसाय झालेला आहे. तेव्हा या राजकारणाच्या माध्यमातून जो उमेदवार सामाजिक बांधिलकी किंवा समाजाचे कार्य करणारा असेल तशा व्यक्तीला आपण निवडून द्यायचं. आजकाल पैशाचा सगळा घोडेबाजार चालू आहे आणि आपण त्यांच्या 1000-500च्या या प्रलोभनाला बळी पडून आपण आपल्या प्रभागाचं आणि आपल्या परिसराचं आपण नुकसान करून घेऊ नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. कारण कसं आहे की आता बरेचसे कार्यकर्ते, खूप ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते, अतिशय चांगले कार्य करणारे आहेत, खूप छान काम करणारे आहेत, पण पक्षश्रेष्ठीतले लोक, पक्षश्रेष्ठीतले मोठमोठे नेते त्या कार्यकर्त्याचा फक्त आणि फक्त उपयोग करून घेतात आणि त्या कार्यकर्त्याला कधीही उमेदवारी देण्यात येत नाही. पण तो कार्यकर्ता पक्षाने सक्षम नसतो, पक्षाअभावी तो त्या उमेदवारी घेऊ शकत नाही. मग मला अशी विनंती आहे की पक्षातल्या प्रबळ लोकांनी खरोखरच जर तुम्ही एवढं समाजाचं, नागरिकांचं तुम्हाला कळवळा आहे किंवा असेल तर त्यांनी खरोखर एखाद्या चांगल्या, होतकरू, इमानदार आणि ज्याला समाजाशी काही देणे घेणे अशाच एखाद्या चांगल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला त्यांनी उमेदवारी द्यावी आणि त्यांना पक्षाने पैसा लावावा. आणि असे लोक जर निवडून आणले तर प्रभागाचा विकास होईल. प्रभागाचा विकास झाला म्हणजे तुमचा म्हणजे आपल्या शहराचा विकास होईल. शहराचा विकास म्हणजे एक चांगल्या वृत्तीचे, चांगल्या विचाराचे, चांगल्या सामाजिक बांधिलकी असलेले लोक जर आपण निवडून दिला तर काय होईल की याच्यामध्ये समाज चांगला घडेल, समाजामधली जी आसुरी वृत्ती ती संपेल. म्हणून माझी विनंती आहे की माझ्या मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की होईल तेवढा आपण इमानदारीने, प्रामाणिकपणे, कुठल्याही उमेदवाराचा पैसा न घेता चांगल्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहा. चांगलं काम करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही निवडून द्या अशी मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी थांबतो आणि 15 तारखेला मतदान आहे. तर मतदान करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेला जो मूलभूत अधिकार, हक्क आहे तो गमावता कामा नये. आणि मला असं वाटत नाही की आपण पैसे घेऊन मतदान करतो तर त्या ठिकाणी आपल्या देवासमान, आपल्या भारतातला महान व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण अपमान करतो असं मला तर वाटत आहे. म्हणून आपण बाबासाहेबांचे फार मोठे अनुयायी आहोत. तर त्यांनी आपल्याला दिलेल्या या अधिकाराचा, त्यांनी आपल्याला दिलेल्या संविधानातून आपल्याला अधिकार दिलेला त्यांचा आपण सर्वांनी प्रामाणिकपणे जतन करावं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक विनम्र अभिवादन म्हणून आपण चांगल्या व्यक्तीला मतदान करावं आणि पैसे न घेता मतदान करावं. परत एकदा सांगतो, म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण कोणाचेही पैसे न घेता चांगल्या व्यक्तीला मतदान करा. एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय सियाराम, जय महाराष्ट्र.